नमस्कार मित्रांनो, मी अनिल बोरकर आणि आमच्यासोबत सर्व अभियोग्यताधारक जे विदर्भातील आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही एक प्रतिनिधी घेऊन मुंबईला निघालो आहे. सध्या नागपूरमध्ये पोहोचलो आहे आणि नागपूरवरून आता मुंबईकडे मार्गक्रमण करत आहोत. तर मी प्रत्येक आमच्या प्रतिनिधीची तुम्हाला ओळख करून देतो. कोण प्रतिनिधी कोणत्या जिल्ह्यातून येत आहे ते प्रत्येक जण तुम्हाला सांगतील. नमस्कार सर्वांना, मी कुणाल सुधाकर झुलके, चंद्रपूरचा आपला अभियोगधारक आहे. आपल्या सर्वांच्या मागण्यांकरता आपण आपल्या हक्कासाठी आपण लढतोय. आपली जी रास्त मागणी आहे की आपण शिक्षक म्हणून रुजू झालो पाहिजे, आपल्या हक्काची नोकरी आपल्याला मिळाली पाहिजे, याकरता मुंबईसाठी प्रस्थान करतोय. अशी सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा आपलं सहकार्य राहू द्या. आपण सर्वांचं सहकार्य मिळायची अपेक्षा करतो. नमस्कार, मी गोंदियावरून आहे, प्रकाश राहंगडाले. आणि आम्ही कसं आज मुंबईसाठी निघालेलो आहोत आणि उद्या आमची दादा भुसे साहेबांसोबत मीटिंग फिक्स झालेली आहे. आणि आमचे जे अभियोग्यताधारकांचे प्रश्न आहेत ते आम्ही विदर्भाचे सर्व प्रतिनिधी घेऊन चाललेलो आहोत. तरी पण सर्व अभियोग्यताधारकांना आहे की जे घरी बसून आजपर्यंत अपडेट बघतात त्यांना एकच म्हणायचं आहे की तुम्ही जर येऊ नाही शकलात तर काही गोष्ट नाही. तसंही प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक एक प्रतिनिधी जातच आहे. पण तरी पण तुम्ही आर्थिक सहकार्य करण्यासाठी आणि आमचा मागे पाठबळ लावण्यासाठी आणि ज्या पुढजोड प्रकारे आम्ही लढा देणार आहोत, कारण की खूप सारे आर्थिक तिथे मदत लागणार आहे. आणि 11 लोक आहेत, प्रत्येक जिल्ह्यातून आहेत. आणि तिथे राहण्याची व्यवस्था, जाण्याची व्यवस्था, तिकीटची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था याकरिता खूप साऱ्या लोकांनी आजपर्यंत आर्थिक सहकार्य केले. तरी पण आपल्याकडे आर्थिक सहकार्याची काही कमी आहे. तरी पण सर्व अभियोग्यताधारकांना इथून एकच म्हणणे आहे, आम्ही आता निघालेलो आहोत, आता तुम्ही झोपून राहा नका. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला तिथूनही अपडेट देणार आहोत. तरी पण तुम्ही आता पण काही आर्थिक सहाय्य करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. एवढंच म्हणणं आहे माझं. नमस्कार, मी शुभम पाटील, गडचिरोली जिल्ह्यामधून आहे, प्रतिनिधित्व करत आहे गडचिरोलीचा. आम्ही महाराष्ट्रातील 2,11,000 अभियोग्यताधारकांच्या समस्या आणि पाठपुरावा करण्यासाठी मुंबई मंत्रालय आणि पुणे आयुक्तालयामध्ये जात आहोत. तर सर्वांची जे समस्या आहेत त्या मांडण्याकरिता आम्ही विदर्भातून प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रतिनिधी मुंबईला जात आहोत. तरी त्याकरिता आपल्या महाराष्ट्रातून तमाम अभियोग्यताधारकांकडून आम्हाला आर्थिक सहाय्यतेची गरज आहे. त्याकरिता सर्वांनी आर्थिक सहायता करायला पाहिजे, ही एक सर्व अभियोग्यताधारकांना विनंती आहे. हॅलो, मी भंडारा जिल्ह्यातील रुद्र समर्थ आहे. आम्ही विदर्भातील प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रातली जे शिक्षक भरती या 2025 पवित्र पोर्टल अंतर्गत यामध्ये ज्या काही शासनाच्या चुकीच्या मागण्या, चुकीचे परिपत्रक आहेत ते त्यांना शुद्धीकरण करून काही चुकीच्या मागण्या चेंज करून त्याच्यामध्ये स्पष्टता आणायची आहे आम्हाला. त्यासाठी आम्ही तिथे जात आहोत आणि आमचा शब्द आहे तुम्हाला 100% नक्कीच आम्ही यशस्वी होऊ. फक्त तुमच्या असाच आर्थिक सहकार्य आणि तुमची सर्वांची साथ असू द्या. 100% ही आपली सुरुवात आहे. नक्कीच आपण शेवटपर्यंत यशस्वीरित्या पाठपुरावा करू आणि याच्यामध्ये सक्सेस होऊ. धन्यवाद. मी गौरीनंदन खुशाल कन्नाके, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी. तर विदर्भातून 11 प्रतिनिधी चाललेले आहे. गेल्या काही काळापासून आपण पाठपुरावे करत आहोत, परंतु आता त्या गोष्टीमध्ये स्पष्टता यावी याकरिता विदर्भातून 11 प्रतिनिधी मंत्रालयाकडे रवाना होत आहे. धन्यवाद. मी लशिष चव्हाण, भंडारा प्रतिनिधी. आपण विदर्भातून 11ही जिल्ह्यामधून आपण अभियोग्यताधारक मुंबईला चाललेलो आहोत आणि मंत्रालयामध्ये आपण शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे सोबतच समाज कल्याण मंत्री सोबतच आदिवासी विकास मंत्री आणि शिक्षण प्रधान सचिव यांची भेट उद्या निश्चित झालेली आहे, उद्या 11 तारीखला. व आता इथं उद्या भेट झाल्यानंतर सर्व निवेदने दिल्यानंतर त्यांच्याकडून काय उत्तरे मिळते, आपली जे भूमिका आहे 50 पसंतीक्रमचा विषय असो त्याच्यावर आपल्याला अमर्याद पसंतीक्रम हवे आहे. सोबतच आपला जो माध्यमचा विषय आहे जो क्लिष्ट भाषामध्ये वापरला आहे त्याच्यावर उत्तरे मागणार आहोत.
त्यासोबतच समाज कल्याणचे संपूर्ण पदे, आदिवासी विकास विभागचे संपूर्ण पदे पवित्र पोर्टलमध्ये व ज्या ज्या महानगरपालिकामध्ये रिक्त पदे आहेत ते सर्व रिक्त पदे पूर्णपणे पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्प्यामध्ये यावे व सोबतच नगर परिषदचे संच मान्यता होत आहे त्यांचे सुद्धा पूर्ण पदे आपण पवित्र पोर्टलला देण्याकरिता मागणी करणार आहोत. समायोजन झाल्याच्या नंतर हा संपूर्ण आकडा अभियोग्यताधारकांना कळावा व सर्व बिंदू प्रवर्गनिहाय व्यवस्थितरित्या त्याचं आपलं समायोजन झाल्यावर ते रिक्त आकडा प्रत्येक प्रवर्गानुसार दिला जाईल अशी आपण अपेक्षासुद्धा करणार आहोत व त्यासाठी आपण पाठपुरावा देखील करू. आणि यानंतर 12 तारखेलाच आपण शिक्षण आयुक्तालय पुणे इथे सुद्धा पाठपुरावा करण्यासाठी, निवेदन देण्यासाठी व सोबत चर्चा करण्यासाठी माननीय आयुक्त साहेबांना सुद्धा भेटणार आहोत. त्यानंतर लगेच आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे इथे सुद्धा संचालक साहेबांना भेटणार आहोत. सोबतच तिथले आयुक्त, नवीन आयुक्त नियुक्त झालेले आहेत त्यांना सुद्धा भेटणार आहोत आणि ह्या सर्व बाबी त्यांच्यासमोर ठेवून पुढील रूपरेषा शिक्षक भरतीची किती पदाची असेल, जाहिरात किती पदाची येईल, पहिल्या टप्प्यामध्ये किती पदे येणार, या सर्व माहिती आपण रीतसर सर्वांना नक्कीच या भेटीनंतर देणार आहोत. तरी पण सर्व अभियोग्यताधारकांना विनंती आहे की आम्ही 11 अभियोग्यताधारक संपूर्ण कष्टाने, मेहनतीने मुंबई पुणे गाठत आहोत व आपला वेळ देत आहोत. तर फक्त तुमच्याकडून थोडीशी का असोना सहकार्याची अपेक्षा आहे. कृपया सहकार्य करा व आपलं जे काही पुणे मुंबई दौरा आहे हा यशस्वीरित्या झाला पाहिजे याकरिता तुम्ही प्रयत्न करा. धन्यवाद. हॅलो सर्व अभियोक्ताधारक, गुड इव्हनिंग. माझे नाव राहुल कारू रामटेके. मी भंडारा प्रतिनिधी आणि एक शिक्षक अभियोक्ताधारक. मी खास मुंबई मंत्रालयात भेट देण्यासाठी जात आहे. त्यातले विषय म्हणजे डिपार्टमेंट आहेत, सोशल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट, त्याचप्रमाणे सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट, पर्सन ऑफ डिसेबिलिटी वेलफेअर डिपार्टमेंट, दिव्यांग मंत्रालय. ह्या मंत्रालयात जाऊन स्ट्राईप ज्या दिव्यांग व्यक्तींनी स्ट्राईप घेतलेले आहेत त्यांच्याबद्दलही त्यांची फुल चौकशी व्हावी आणि स्पष्टता यावी. वरून जे काही आहेत आपल्या मागण्या, दिव्यांगाच्या जागा हे ते त्या परिपूर्णपणे देण्यात याव्या आणि सर्वांना न्याय मिळावा यासाठी मी जात आहे. तसेच आपली शिक्षक भरतीत 100% जागा याव्या किंवा 90% तरी देण्यात याव्या यासाठी मी जात आहे. आणि आमची कोर कमिटी आहे. कमिटीमध्ये 11 सदस्य आहेत. हे तुमच्या भविष्यासाठी आणि भावी टीचर आणि शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना हवे ते मदत करण्यास तत्पर राहावे. कुठलीच मदत असो, आर्थिक असो, अशी सामाजिक असो, कुठलीच मदत असो त्यांना मदत करावी हेच तुमच्याकडून अपेक्षा आहे. तसेच ज्यांनी उच्च लेखनिक घेतलेले आहे स्ट्राईप आणि जो क्रायटेरिया आहे त्यानुसार त्यांची चौकशी व्हावी. ह्या मुद्द्यासाठी मी दिव्यांग कल्याण मंत्रालयात जात आहे आणि आम्ही 11 तारखेला मंत्रालयात काही 3 डिपार्टमेंट आहेत. एक एज्युकेशनल डिपार्टमेंट, एक सोशल वेलफेअर डिपार्टमेंट वरून ट्राईब आदिवासी विभाग आणि दिव्यांग मंत्रालय ह्या 4 मंत्रालयात भेट देणार आहोत. आणि ह्या भेटीतून जे काही निष्कर्ष निघेल ते तुम्हाला 13 किंवा 12 तारखेला कळवण्यातच येईल सोशल मीडियाच्या माध्यमातून. तरी सर्वांनी पुनश्च विनंती आहे की जे काही सहकार्य आहे आम्हाला, आमच्या कोर कमिटीला प्रत्येक जिल्ह्यातून प्रतिनिधित्व आहेत, आमच्या विदर्भ टीम आहे, तर तुम्ही मदत करावी हीच अपेक्षा. चला, थँक्यू. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आमच्या 8 प्रतिनिधींची ओळख तुम्हाला झालेली आहे. आता समोर
वडनेरवरून वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधी विक्की पवार सर बसणार आहेत. अमरावती जिल्ह्याचे. सॉरी, अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी विक्की पवार सर आहेत. आणि आणि वर्धा जिल्ह्यातले जे डांगे सर आहेत त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांचं येणं शक्य नाही होत आहे. ठीक आहे, त्यामुळे आम्ही एवढे सर्व लोक तिथे जाऊन आपल्या ज्या मागण्या आहेत 100% पदभरती झालीच पाहिजे, त्याच्यानंतर 50 प्रिफरन्सेस हा मुद्दा रद्द करायचा आहे म्हणजे करायचा. आपल्याला अनलिमिटेड प्रिफरन्सेस पाहिजे म्हणजे पाहिजे. हा आम्ही तिथे मुद्दा रेटून धरणार आहोत. आणि नुसता 50 प्रिफरन्सेस रद्द करणे हाच एक उद्देश नाही आहे, तर आपली भरती सुद्धा जोमात झाली पाहिजे. कारण जे कमी मार्क्सवाले आहेत 100च्या खाली असलेले सुद्धा, त्यांचा सुद्धा नंबर आपल्या या भरतीमध्ये लागलेला असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर समूह शाळा हा सुद्धा मुद्दा आम्ही आमच्या निवेदनामध्ये घेतलेला आहे. अशा प्रकारचे जे शिक्षक भरतीमध्ये राक्षसासारखे उभे राहिलेले जे मुद्दे आहेत ते आम्ही आमच्या निवेदनामध्ये घेतलेले आहेत. तरी अभियोग्यताधारक मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका. तुमचं प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व तिथे जात आहोत. फक्त आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि आमच्या प्रतिनिधींनी जे काही तुम्हाला मदत मागितली आहे ती मदत तुम्ही आम्हाला कराल अशी आशा बाळगतो आणि व्हिडिओ इथे संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.